सांगली कारागृहामध्ये राजमती नेमगोटा पाटील ट्रस्टच्या वतीनं बंदी सुधारणा केंद्र सुरू करण्यात आलं। कुणीही जन्मजात गुन्हेगार नसतो, माणसाच्या विचारानं तो गुन्हेगार बनतो। त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी आज सांगली कारागृहात राजमती नेमगोटा पाटील ट्रस्टच्या वतीनं आज बंदी सुधारणा केंद्र सुरू करण्यात आलं। यावेळी पोलीस महासंचालक, महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि कारागृह संचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्ये यांच्या उपस्थितीमध्ये सुधारणा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। सांगली कारागृहात अनेक कच्चे कैदी आहेत। त्यांच्या निकालापर्यंत त्यांना खूप वेळ उपलब्ध असतो। त्याचा उपयोग सुधारण्यासाठी करता येणं शक्य आहे। याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामधील सातारानंतर सांगली कारागृहात बंदी सुधारणा केंद्र सुरू करण्यात आलं। त्यामुळे कैद्यांच्या विचाराला चालना मिळेल, त्यांना चांगल्या प्रेरणा मिळतील अशा हेतूनं हा कार्यक्रम राबवण्यात आलाय। यावेळी राजमती नेमगोटा पाटील ट्रस्टतर्फे बंदी सुधारणा केंद्रासाठी 1500 पुस्तकं, कॉम्प्युटर खुर्च्या आणि विचारांना चालना देणाऱ्या 100 फिल्म सीडीज देण्यात आल्या। आज या सांगली कारागृहामध्ये राजमती नेमगोटा पाटील ट्रस्टच्या वतीने आम्ही पुस्तकालयाचं उद्घाटन केलं, कम्प्युटर लॅबचं उद्घाटन केलं आणि आमच्याकडे जे बंदी आहे त्या बंदीलयाचे फार मोठा फायदा होणार आहे, कारण की या वाचनातून त्यांच्या मनामध्ये नक्की बदल घडवून येणार आहे मला असं वाटतं। आणि हा जो ट्रस्ट आहे, हा ट्रस्ट अत्यंत हिरिरीने या क्षेत्रामध्ये काम करतो। ते स्वतः आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं की मला आपला प्रिझनमध्ये असं काम करायचे आहे आणि आज खूप सुंदररित्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। आणि मला अशी अपेक्षा आहे की पुढे सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक असोसिएशन करून इतर जे आमचे कारागिरी आहेत त्यामध्ये सुद्धा करायचे प्रयत्न करू। नेमगोटा पाटील ट्रस्टच्या वतीनं सांगलीतल्या बंदी सुधारणा केंद्राचं आता उद्घाटन झालेलं आहे। या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी 5 कॉम्प्युटर्स, 2000 पुस्तकं आणि LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक चित्रपट दाखवण्याची सुविधा आम्ही केलेली आहे। कुठलाही बंदी हा आयुष्यभर गुन्हेगार नसतो। क्षणिक झालेल्या गुन्ह्यातून त्याला सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं मन खऱ्या अर्थानं समृद्ध झालं पाहिजे, चांगल्या विचाराने समृद्ध झालं पाहिजे, या उद्देशानं हा उपक्रम राबवलेला आहे। 2000 पुस्तकांच्यामध्ये त्याचप्रमाणे LCD प्रोजेक्टच्या माध्यमातून चित्रपट याच्या माध्यमातून या प्रत्येक बंदीच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीचा विचार येऊन पुढचं त्याचं जे आयुष्य आहे ते चांगल्या सुखासमाधानानं जावं, याच उद्देशानं हा आम्ही असा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग या सांगलीतल्या बंदी कारागृहात केलेला आहे।